बोला अंबाबाईचा. उदो उदो. कोल्हापूर हे गोड नाव उच्चारताच आठवतं इथलं शक्तिपीठ म्हणजेच श्री महालक्ष्मी मंदिर. काळा दगडात बांधलेले हेमाळपंथी शैलीतील हे भव्य मंदिर. सुमारे 13व्या शतकात उभारलेले हे मंदिर चालुक्य, यादव आणि मराठा काळाच्या वास्तुकलेचं जिवंत उदाहरणच. मंदिराच्या शिखरावर विराजमान असलेले हे 5 तेजस्वी कळस पंचतत्वाचे आणि देवीच्या 5 शक्ती रूपाचे प्रतीक मानले जातात. एवढंच नाही तर मंदिराच्या दिव्यत्वाचे आणि समृद्धीचे प्रतिनिधित्व सुद्धा करतात. रामराम मंडळी, तर आज आम्ही आलो आहोत कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या दर्शनाला. गाडी पार्क करून आम्ही निघालो एंट्रन्सच्या दिशेने. मी एंट्री दक्षिण दरवाजातून घेतली आणि दक्षिण दरवाजातून खाली उतरताच उजव्या बाजूला आपल्याला दिसतं अतिबळेश्वर म्हणजेच श्री शंभू शंकराचं मंदिर. भोलेनाथाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो देवीच्या दर्शनाला. मंदिराच्या आत एंट्री करतानाच बायकोने मला बोर्ड दाखवला आणि बोर्डावर लिहिल्यानुसार मी गर्भगृहामध्ये फोटोशूट आणि व्हिडिओग्राफी नाही करू शकत. देवीचे दर्शन घेऊन बाहेर आलो आणि मंदिराच्या समोर थोडेफार फोटोज काढले. आम्ही गेलो तेव्हा बरंचसं रिस्टोरेशनचं काम चालू होतं. मंदिराच्या अगदी समोर आहे पश्चिम दरवाजा आणि असं म्हणतात की चैत्र आणि कार्तिक महिन्यात या दरवाजातून सूर्यकिरणे डायरेक्टली देवीच्या मुखावर पडतात. दरवाजाच्या आतील बाजूला नंदी आणि महिषासुराची मूर्ती आहे, जे शिव आणि शक्तीचं समन्वय दर्शवतं. आम्ही देवीला परत नमस्कार केला आणि पश्चिम दरवाजातून बाहेर पडलो. बाहेर पडून आम्ही आसपासचा एरिया एक्सप्लोर करण्याचं ठरवलं. थोडं चालत पुढे आल्यावर वाटेत आम्हाला लागलं स्वामी समर्थांचं एक छोटंसं मठ. स्वामी समर्थांचं मठ किती जरी छोटं असलं तरी ते मनाला एक वेगळी शांती देऊन जातं. तसंच हे मठ होतं. आता थोडी भूक लागली होती म्हणून जवळच्याच एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही मिसळपावचा आस्वाद घेतला. दक्षिण महाद्वाराच्या दिशेने परत जाताना आम्हाला रस्त्यात लागलं हे बिनखांबी गणेश मंदिर, ज्यावर इच्छापूर्ती गणेश असं देखील लिहिलं होतं. याबद्दल मला फारशी काही माहिती भेटली नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. वॉशरूमच्या शोधात जेव्हा आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूला गेलो तेव्हा आमच्या दृष्टीत पडली ही एक भव्य इमारत, जी एका द्वारानुसारच दिसत होती. पण इंटरनेटवरती सर्च केल्यानंतर मला कळालं की ह्या इमारतीचं नाव भवानी मंडप असं आहे, ज्यात भवानी माताची मूर्ती देखील आहे. या भवानी मंडपाच्या अगदी समोर आहे स्पोर्ट्स पिलर, ज्यावर ऑलिम्पिक्समध्ये विजय झालेल्या खेळाडूंचे नाव कोरले आहे.
तिथून पुढच्या बाजूला गेल्यावर आपल्याला लागते अजून एक ऐतिहासिक इमारत, ज्याला शाहू महाराजांचा जुना वाडा असं म्हणतात. तेव्हा आम्हाला या इमारतीविषयी माहिती नव्हती, म्हणून आम्ही आतमध्ये गेलो नाही. पण या इमारतीच्या आत म्युझियम आहे असं कळालं. या इमारतीच्या अगदी समोर अजून एक लागते अशीच एक हिस्टॉरिक बिल्डिंग, यात सध्या काही सरकारी ऑफिसेस आहे असं कळालं. संध्याकाळच्या वेळी इथे भरपूर फूड स्टॉल्स लागले होते. जणू ही कोल्हापूरची एखादी खाऊगल्लीच वाटत होती. रस्त्यात बायकोला एक ज्वेलरीचं शॉप दिसला आणि काय सेलचा बोर्ड बघून बायको गेली की दुकानाच्या आतमध्ये. मग काय मला पण मागे मागे जावंच लागलं. कधी कधी ह्या बायका काही घेत तर नाहीत, पण उगाच दुकानामध्ये टाइमपास करतात. तुम्हाला काय वाटतं याविषयी? संध्याकाळचे ऑलमोस्ट 7 वाजले होते आणि बरेचसे स्ट्रीट वेंडर्स त्यांचं दुकान बंद करत होते, पण लोक मात्र त्यांना काही सोडत नव्हती. रात्रीच्या वेळेस कोल्हापूरची रौनकच काय वेगळी असते. आणि कोल्हापूरला आलोय म्हटल्यानंतर कोल्हापूर चप्पल कशी मिस करू शकतो. म्हणून आम्ही जवळचेच काही कोल्हापुरी चप्पलांची दुकानं एक्सप्लोअर केली. पण ह्या वेळेस आम्हाला कोल्हापुरी चप्पल नाही घेतली, बल्कि आमच्या फ्रेंड्सच्या लहान मुलांसाठी काही शॉपिंग केली. खरंच खूप क्यूट चपला होत्या लहान मुलांच्या. आम्ही 2 जोड घेतल्या, एक मुलीसाठी आणि एक मुलासाठी. मुलींच्या चपला तर खूपच क्यूट होत्या. बायकोने बार्गेन करण्याचा तर खूप प्रयत्न केला, पण दुकानवाले दादा काय म्हणले नाही. पण क्वालिटी पाहता आम्ही त्यांनी मागितली ती प्राइस दिली. आम्ही चप्पलची शॉपिंग करत असताना आमच्या मामांना एक दुकान सापडलं आणि तिथे त्यांनी खूप सुंदर धन्वंतरी महाराजांची मूर्ती विकत घेतली. या दुकानाचं नाव आहे विनायक आर्ट्स. त्या दुकानामध्ये इतरही देवी देवतांच्या खूप सुरेख मूर्त्या होत्या. हे कोणाला ऍड्रेस सांगायचा असेल तर काय सांगायचं? महालक्ष्मी मंदिराच्या पाठी इंदुमती हायस्कूल समोर. मी आपल्यासाठी दादांना एक्झॅक्ट दुकानाचा ऍड्रेस विचारून घेतला. नेक्स्ट टाइम कोल्हापूरला आलात तर या दुकानाला नक्की भेट द्या. ह्यांच्याकडे खरंच खूप सुरेख मूर्त्या आहेत. हे आहे इंदुमती हायस्कूल आणि त्याच्या ऑपोजिट आहे कणसे महालक्ष्मी रेस्टॉरंट. या रेस्टॉरंटच्या आतमध्ये जी गल्ली जाते तिथेच त्यांचं दुकान आहे. आम्ही आमची शॉपिंग संपवून निघालो परत हॉटेलच्या दिशेने आणि अशा प्रकारे आमच्या कोल्हापूरचा ट्रिपचा दी एंड झाला. नेक्स्ट व्हिडिओ या सिरीजचा शेवटचा व्हिडिओ असेल आणि तुम्हाला पाहायला भेटेल सोलापूरमधली काही देवस्थानं. तर तोपर्यंत स्टे ट्यून. आणि जर तुम्ही पहिलेचे 3 व्हिडिओ पाहिले नसतील तर वरच्या आय बटनवरती लिंक देतो, नक्की जाऊन ते पाहून घ्या. ओके, चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.